उद्यापासून पक्ष पंधरवडा सुरू होतोय, पितृपक्ष. बऱ्याच लोकांच्या मनात ना असा गैरसमज असतो की पितृपक्षात शुभकाम करायचं नाही, लग्न करायचं नाही, लग्नाची बोलणी करायची नाही, साखरपुडा करायचा नाही. तर असं काही नसतं. हे आपल्या डोक्यात गैरसमज झालेले आहेत, हे सगळं काढून टाका. पितृपक्षात मी तुम्हाला कितीतरी जोडपी अशी दाखवू शकतो ज्यांची पितृपक्षात साखरपुडे झालेत, ज्यांची लग्न झालेत, व्यवस्थित संसार सुरू आहे, काही वाईट झालं नाही आणि कोणाचंही वाईट होणार नाही. त्याच्यामुळे त्याचं टेन्शन घेऊ नका. आता पितृपक्ष काय असतो, तर तुमच्या घरात जे गेलेले पितर असतात किंवा तुमच्या घरात जे कोणी ज्यांचं निधन झालेलं आहे त्यांची आठवण करण्याचे म्हणून हे 15 दिवस असतात. या 15 दिवसात गेलेल्या माणसाची जी काही तिथी असेल त्या तिथीनुसार त्या दिवशी तुम्ही बाहेर कावळ्याला पान ठेवू शकता किंवा गुरुजींना घरी बोलवून त्यांच्या नावाने श्राद्ध घालू शकता. ज्यांच्या पत्रिकेत पितृदोष असेल ना, तुम्हाला एखाद्याने सांगितलं असेल तुझ्या पत्रिकेत पितृदोष आहे, तर तुम्ही अवश्य तुमचे पितरांचे आशीर्वाद घ्यायला पाहिजेत. ज्या ज्या तिथीला तुमचे पितर गेलेले असतील, ज्यांचं निधन झालेले असेल, त्या त्या तिथीला बाहेर कावळ्याला पान ठेवा. शक्य असेल तर त्यांच्या नावाने श्राद्ध घाला. पितरांचे आशीर्वाद खूप महत्त्वाचे आहेत. आणि पितृपक्षात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लग्नाची बोलणी करायची नाहीत किंवा लग्न करायचं नाही असं काही नसतं. त्याच्यामुळे हे जे गैरसमज आहेत ना ते काढून टाका. सगळं काही छान होतं, कोणाचंही काही वाईट झालं नाही, तुमचंही होणार नाही. ऑल द बेस्ट.